वर्सेस गुजरात क्रिकेटची फायनल. उद्योग सगळंच जर गुजरातला, मग खड्डे, ट्रॅफिक, टॅक्स हेच का मुंबईच्या वाटेला? क्रिकेटचा देव राहतो मुंबईला. भारतीय क्रिकेटची पंढरी म्हणायचं मुंबईच्या वानखेडे स्टेडियमला. मात्र 2022 पासून फायनल मॅच खेळवायच्या गुजरातला. बरंही झालं खेळाचं, पण उद्योगधंद्यांच्या बाबतीत पण तेच. वेदांता फॉक्सकॉन गुजरातला, टाटा एअरबस गुजरातला, बल्क ड्रग पार्क गुजरातला. मग काय फक्त खड्डे, ट्रॅफिक आणि टॅक्स हेच का मुंबईच्या वाट्याला? पाहूया त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. गुजरात वर्सेस मुंबई, विकास की वाटमारी, सगळं काही गुजरातला, मुंबईच्या काय वाटेला? नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहतात LS मराठी. खेळायचं मैदान असो की उद्योगधंदे, महाराष्ट्राच्या वाट्याचं हळूहळू कसं गुजरातला शिफ्ट होत चाललंय हे पाहिलं तर डोकं चक्रावून जाईल. मुंबईचं वानखेडे स्टेडियम म्हणजे भारतीय क्रिकेटची पंढरी. पण आता ही पंढरी गुजरातला गेली बरं का. तिची जागा अहमदाबादचं नरेंद्र मोदी स्टेडियम घेऊ पाहतंय. वानखेडे स्टेडियमवर शेवटची फायनल मॅच कधी खेळली गेली होती हे आठवतंय का? बघा जरा डोकं खाजून. पटकन आठवत नाही ना? सांगते. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या शेवटच्या 2 फायनल. 2011ला ODI ICC क्रिकेट वर्ल्ड कप इंडिया वर्सेस श्रीलंका. दुसरी 2018ला IPL RCB वर्सेस गुजरात टायटन्स. 2011 मध्ये झालेल्या वन डे ICC क्रिकेट वर्ल्ड कपची फायनल मॅच वानखेडे स्टेडियमवर खेळली गेली होती. वन डे क्रिकेट फॉर्मॅटमध्ये वानखेडेवर झालेली शेवटची फायनल ठरली. भारताने श्रीलंकेवर विजय मिळवून हा वर्ल्ड कप जिंकला होता. धोनीचा फेमस 6 आणि वर्ल्ड कपचा जिंकल्याचा जल्लोष आपण याच वानखेडेवर पाहिला होता. त्यानंतर 2018 मध्ये झालेल्या IPLची फायनल मॅच वानखेडे स्टेडियमवर खेळली गेली होती. चेन्नई सुपर किंग्स वर्सेस सनरायझर्स हैदराबाद ही ती मॅच होती. CSK ही मॅच जिंकली होती. IPLची वानखेडेवर झालेली ही शेवटची फायनल ठरली. दरम्यानच्या काळात कोरोना आला आणि गेला. 2022 साल उजाडला आणि गुजरातमधल्या अहमदाबाद नरेंद्र मोदी स्टेडियमचं नमो नमोच्या घोषानं दुमदुमून लागलं. अहमदाबाद आता फायनलचं डिफॉल्ट डेस्टिनेशन झालंय. चला आता जरा त्या अहमदाबादच्या स्टेडियमवर फिरून येऊ. अहमदाबाद स्टेडियम आणि तिथलं झालेल्या फायनल्स. 2022 मध्ये IPL फायनल गुजरात टायटन्स वर्सेस राजस्थान रॉयल्स. 2023 मध्ये IPL फायनल गुजरात टायटन्स वर्सेस चेन्नई सुपर किंग्स. 2023 मध्ये ODI ICC वर्ल्ड कप फायनल इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया. 2025 मध्ये IPL फायनल RCB वर्सेस पंजाब किंग्स. 2026 मध्ये T20 वर्ल्ड कप फायनल इंडिया वर्सेस न्यूझीलंड. 2026 मध्ये IPL फायनल RCB वर्सेस गुजरात टायटन्स. थोडक्यात काय तर 2023 ची ODI वर्ल्ड कप फायनल असो की 2026 T20 वर्ल्ड कप फायनल, दोन्ही फायनल खेळवल्या गेल्या अहमदाबादलाच. त्यामुळे एकाच दशकात 2 ICC वर्ल्ड कप फायनल होस्ट करणारं हे एकमेव स्टेडियम बनलंय. शिवाय 2022, 23, 25 आणि 26 मधील IPL फायनल देखील अहमदाबादलाच खेळवल्या गेल्या. त्यामुळे 4 वेळा IPL फायनल होस्ट करणारं अहमदाबाद हे पहिलं शहर ठरलंय. मोजक्या शब्दात सांगायचं म्हटलं तर वानखेडेवरची इंटरनॅशनल फायनल 2011ला थांबली आणि IPL 2018ला. तिकडे 5 वर्षात 6 मोठ्या फायनल्स खेळवून अहमदाबादचं स्टेडियम मात्र 2022 पासून फायनल मॅचची पंढरी बनलंय. चला आता उद्योगधंद्यांकडे वळू. महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला पळवले गेले. त्यांना अचानक पाय फुटले की विकासाच्या नावाखाली वाटमारीचे नुसते उद्योग सुरू झाले. समजून घेऊयात. गेल्या 3 वर्षात महाराष्ट्रातून 7.5 लाख कोटींचे प्रोजेक्ट गुजरातला गेलेत. मगाशी म्हटल्याप्रमाणे खेळ तर चोरीला गेलाच, आता उद्योग कसे चोरले गेले त्यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. प्रोजेक्ट आधी कुठं आणि आता कुठं? गुंतवणूक नोकऱ्या. वेदांता फॉक्सकॉन तळेगाव ते धोलेरा गुजरात $19.5 अब्ज, 1 लाखाहून अधिक. टाटा एअरबस C295 नागपूर ची वडोदरा 21,935 कोटी 15,000. बल्क ड्रग पार्क रायगडचा भरूचला 3,000 कोटी 20,000. गिफ्ट सिटी BKC मुंबई गांधीनगर $100 अब्ज 20,000हून अधिक. टाटा एअरबसचा पहिला मेक इन इंडिया विमान सप्टेंबर 2026 मध्ये वडोदरातून बाहेर पडणार. 40 विमानं 2031 पर्यंत बनणार. महाराष्ट्रात 13,000 पार्ट बनणार होते. पण फायनल असेंब्ली कुठं तर गुजरातला. आता तुम्हीच सांगा मुंबईला काय मिळालं? धारावी प्रोजेक्ट कोणाला? अदानींना. पण 10 लाख लोकांच्या पुनर्वसनाचं काय? कोस्टल रोडमुळे कारवाल्यांची सोय झाली हो, पण कोळीवाडे उद्ध्वस्त. महाराष्ट्र देशाला 40% GST देतो, पण मोठे प्रोजेक्ट मात्र गुजरातला. आता तुम्ही सांगा मुंबई काय फक्त ATM मशीन आहे का? गुजरातचा विकास व्हावा आक्षेप नाही, पण महाराष्ट्राच्या ताटातलं काढून गुजरातच्या ताटात वाढणं हा कोणता न्याय? IPL फायनल असो की $20 अब्ज फॅक्टरी, प्रश्न अस्मितेचा आहे. मुंबई फक्त टॅक्स भरायला उरली आहे का? तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.